जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। इस देश में अब तक आतंकवाद के आरोप में सबसे ज्यादा एफआईआर अगर किसी संगठन में दाखिल हुए तो वो कटुरा फोर्सेस से लेकर सातवीं तक सारे के सारे आरएसएस के लोग हैं, वो असम देशों के आतंकवादी है, वो विद्रोही है। ये ऐलान करते हैं ये देश आरएसएस के लाठी काठी से और गोलियों से पहुंचार से नहीं, वो 149 वहां से चलेगा, संविधान से चलेगा। जय हिंद, अल्लाह हाफिज, जय संविधान। हमको ये कहना है कि भारत देश में रहना होगा तो ऊपर तिरंगा लहराना होगा। दूसरा मौका है हमारा भारत का संविधान। हमको आईएसएस को ये बताना है कि ये देश संविधान से चलता है, इस देश का कानून संविधान से चलता है, और अगर आप ये देश में रहना होगा तो आपको संविधान से ही चलना होगा। वो है भारत के संविधान के अंदर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन एक्ट, महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट एक्ट। हम महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट का एक कॉपी लेके आए हैं और हमको ये महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट एक्ट आरएसएस को यूज करना है, और हमको उनको ये बताना है कि आपको आपकी जो संगठन है, आपकी जो ऑर्गेनाइजेशन है, आपको इस एक्ट के मुताबिक रजिस्टर करनी होगी कि आप भारत देश के संविधान के मुताबिक काम करते हो। ये अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी। त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही। आयोजन करण्यात आलेलं आहे, काय नेमकी मागणी आहे? तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून, एक बौद्ध अनुयायी म्हणून, संविधान प्रेमी म्हणून या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेलं आहे भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये चालत आहे, कायद्याप्रमाणे हा त्यांनी परमिशन जर नसेल तर बेकायदेशीर देशामध्ये असेल, औरंगाबाद जेणेकरून जे आहे कायद्याच्या चौकटीमध्ये आणावं, एवढीच मी आपणास या मोर्चाच्या निमित्तानं आपल्या सरकारला आणि दुसऱ्या दिवशी काय मागणी आहे? या आक्रोश मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाला। उपस्थित सर्व कार्यकर्ते यांना सर्वप्रथम मानाचा जय भीम। मित्रांनो, आज आपण इथे आरएसएसच्या विचाराला आलेलो आहोत। आरएसएस कुठल्याही प्रकारे राज्यघटनेच्या संविधानाच्या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत नसल्याने या
RSS ची नोंदणी नसेल तर याला आतंकवादी म्हणून घोषित करावं अशी एक मागणी आहे. आणि RSS ने भारत देशाचा जो राष्ट्रध्वज आहे याचा कधीही अवमान करू नये आणि तिरंग्याचा सन्मान करावा या तीन मागण्या इथे आलेलो ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना. अरे घबराइए मत. सॉरी. काश मैं महंगी टिकिया ले पाती. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. आज आक्रोश मोर्चामध्ये एक भीम अनुयायी आणि संविधान प्रेमी म्हणून आपण सहभागी झालो आहोत. आता आक्रोश मोर्चा जो आहे तो RSSच्या कार्यालयावर काढण्यात येतोय. नेमकी प्रमुख मागणी काय आहे ती? मी परमेश्वर बापू, जिल्हाध्यक्ष या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची नेतृत्वाखाली जे मोठे या ठिकाणी RSSच्या कार्यालयावर घेतलेला आहे. आणि ती पहिली मागणी आहे की RSS या संघटनेवर बंदी घालण्यात यावी. याआधी सुद्धा RSSवर 4 वेळा बंदी घालण्यात आलेली होती. स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा 1947ला त्याच्यानंतर अनेकदा RSSवर बंदी घालण्यात आलेली होती. आमची प्रमुख मागणी आहे की RSSवर बंदी घालावी. आणि आमची दुसरी मागणी आहे की ज्या भीमसैनिकावर आमचे शहर अध्यक्ष राहुल कटासरेवर जे अपात्र गुन्हे दाखल केलेले आहेत हे अपात्र गुन्हे पोलिसांनी वापस घ्यावे ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्यांच्या रजिस्ट्रेशनची सुद्धा आम्ही मागणी करत आहे. संजय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या संघटनेचं रजिस्टर प्रमाणपत्र त्याद्वारा जे काही त्याच्याकडे दुसरा प्रदेश असल्यामुळे मला संघटना ऑफिसवर काय सांगाल सर? देतील. आजच्या मोर्चा अत्यंत चांगल्या प्रकारे आंबेडकरी संघटनेने काढला. मी आपल्या माध्यमातून सर्व आंबेडकरी समाजाचे आभार व्यक्त करतो. आयोजन किया है, प्रमुख मांग क्या है? प्रमुख मांग ये है हमारी, जिस तरीके से हमारे लोगों के ऊपर इंसाफ हुई वहाँ इंसाफ मिलना चाहिए. वो संगठन जिसका रजिस्ट्रेशन नहीं है उसको जो है प्रशासन खुली छूट देता है. और वो लोग संविधान को मारने वाले हैं, संविधान को चलता फिरता बसता देखने जाने वाले हैं. और वो लोग जो संविधान को नहीं मानने वाले हैं उनके ऊपर प्रशासन का रहम हो रहा है. और जो संविधान को मानने वाले लोग हैं उनके ऊपर जुल्म हो रहा है, उनके ऊपर खोटे. हमारी पहली मांग ये है कि जो हमारे जो है राहुल गांधी को जो भूटान दाखिल हुआ उसके ऊपर से गुना वापस किया जाए. ये हमारी पहली मांग है. नहीं तो ये आंदोलन आज बहुत छोटी शक्ल में निकला, कल इससे बड़ी शक्ल में निकल सकता है. दूसरा ये है कि वो संगठन को संविधान मारने की जो है तरबियत देने की जरूरत है. वो संविधान को मानते नहीं, वो अपने ऑफिस पे एक जमाने तक तिरंगा नहीं लहराते थे, वो आज भी
कोशिश में है कि किसी तरीके से चार तो आया है कि हम बाबा साहब का संविधान बदलेंगे, लेकिन इसको मालूम नहीं है कि बाबा साहब के जियाले अभी जिंदा है, उनको मानने वाले अभी जिंदा है। ये संविधान कभी बदलने वाला नहीं है। ये हमारी कुछ मांगने थी, हमारे साथ जो नाइंसाफी है, ये जुल्म के खिलाफ हमारी आवाज निकाली। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।